बघा यानंतर आडिवली आणि शिरडोन ब हा सामना होईल, त्यामुळे कुठेही जाऊ नका. आणखीन एक मॅच असेल. चला मॅचला सुरुवात करूया. धन्यवाद रोशन पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात, तारा गावचा आवाज. आणि आता टॉस झाला आणि मॅच आता सुरू होते. टीम निळजे गोलंदाजी करताना दिसत आहेत नावाळीच्या विरुद्ध. हा महत्त्वपूर्ण सामना या टीमसाठी तेवढाच महत्त्वाचा सामना आहे, कारण इथून जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीमध्ये उद्या खेळण्याची एक मोठी संधी प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे ते जिंकावं लागेल. 4 षटकांची लढत आहे. नितेश पाटील फर्स्ट ओव्हर, विपुल आणि त्याच्याबरोबरीने साई ही सलामीची जोडी. साई खूप चांगला खेळला या स्पर्धेमध्ये, विपुलने चांगली बॅटिंग केली आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीपमध्ये प्रितेश आहे, एक सिंगल इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने सुरू झाल्याने 2 धावा कंप्लीट होतील विपुलच्या खात्यामध्ये. विपुल पाटील आणि साई पाटील. टीमची धावसंख्या 2. खातं उघडले टीमचं नावाळीचं. या मॅचमध्ये निळजेच्या विरुद्ध खेळत असताना टार्गेट सेट करावं लागेल चांगलं. आज डावा डिफेंड करत असताना आपण पाहिलं वाडेगर टीमला, वाकड्यांना त्यांनी हरवलं मागच्या सामन्यामध्ये. शेवटच्या बॉलवर गोल्डन षटकार मारला बाहुबलीने. शॉर्ट बॉलचा वापर, आखो टप्प्याचा बॉल, बाउन्सर आहे, पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि वॉर्निंग देखील येईल 1 फॉर दी ओव्हरची. आणि तेच सांगितले पंचांनी, जास्त आखो टप्प्याचा बॉल होता आणि त्याचमुळे वाईट बॉलचा निर्णय आलाय. टीमची धावसंख्या 3. याच्यानंतर देखील एक महत्वाचा सामना आहे. दोन्ही टीम सज्ज आहेत पुढच्या मॅचसाठी. स्कायरा 11 शिरडोन बी आणि त्यांच्या विरुद्ध आडिवली असा सामना होणार आहे. सोनारपडा टीमला बाय मिळाली आहे. पायावर लागलाय, अपील आहे स्ट्रॉंग आणि ती उचलून धरली आहे पंचांनी. फलंदाज बाद होईल. विपुल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का नावाली टीमला. पहिलं यश. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला आणि थोडासा सरळ राहिला मिडल स्टिकवर. योग्य निर्णय पंचांचा. भरपूर खाली लागलाय बॉल आणि त्याच्यामुळे जावं लागेल. विकेट आली आहे. 3 रनवर पहिला झटका बसलाय, धक्का बसलाय टीम नावाळीला. विपुल पाटील परतलाय. साईवर मोठी दारोमदार असणार आहे या मॅचमध्ये, कारण साईने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आहे नावाळी टीमसाठी. परंतु 4 ओव्हरच्या मॅचमध्ये देखील तुम्हाला तडाखेबंद खेळ करावा लागेल. कमीत कमी 50च्या आसपासचं टार्गेट सेट करावं लागेल आणि तो तसा प्रयत्न होईल असं अपेक्षित आहे. तीन एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये विराज पाटील. बॅटिंगमध्ये देखील थोडंसं राज करावं लागेल गोलंदाजांवर, कारण धावा कराव्या लागणार आहेत. कारण भन्नाट फॉर्ममध्ये निळजेचा संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतायत. फलंदाजी दर्जेदार केली आहे निळजे टीमने, खास करून नितेशने. विशाल पवारने पॉवर प्ले चांगले फोडलेत, चांगल्या धावा जोडल्या टीमच्या खात्यामध्ये. नितेश पुढचा बॉल घेऊन पडल्यानंतर परत एक वेळा खालीच राहिला. फुटवर्क नव्हतं बॅटरचं. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात आणि हा येतोय डॉट.
समोर मारलाय फटका, कडक शॉट, बॉल सरळ जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेटिश लॉंग ऑनला हा येतोय षटकार. मस्त फटका, दमदार टायमिंग आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या फ्लाय होते, धावसंख्या आकार घेते, धावसंख्या जाऊन पोहोचली आता स्कोअर बोर्डवर 9 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे पहिलं आणि देखना फटका होता विराजचा. फोटोजेनिक शॉट, समोर मारलेला फटका, स्ट्रेटिश लॉंग ऑनला 6 धावा आल्यात. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर, सरग उसळी घेत बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट म्हणजेच या खेळपट्टीच्या डेप्थला हिट करणारा हा बॉल होता नितेशचा. चांगला टप्पा. शेवटचा बॉल शिल्लक, धावा झाल्यात 9, एक फलंदाज बाद. तीन वाजलेत ऑलमोस्ट आणि अजून एक सामना आपल्याकडे शिल्लक आहे. याच्यानंतर कमी गतीने टाकलेला बॉल, पिकअप शॉट, चांगलाच उचलून फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराने ओव्हर समाप्त. स्लोअर वनचा प्रयत्न होता नितेशचा, लवकर पिक केला, टिक केला विराजने षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15, एक फलंदाज बाद. टीम नावाळी. पंधरा धावा स्कोअर बोर्डवर. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 रन आहेत स्कोअर बोर्डवर. धुवाधार बॅटिंग विराज मैदानामध्ये आला. विराजने 2 षटकार उडवलेत, एक समोर मारला आणि एक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्याच्यामुळे धावसंख्येला कडक आकार आलाय. धावसंख्या 15. या सरासरीने खेळले तर 60 धावा होतील आणि त्या धावा खूप महत्त्वाच्या ठरतील या खेळपट्टीवर आणि दुपारच्या सत्रात. आता फार एंडकडून निळजेपाडा कोळेगाव एंडकडून आता गोलंदाजी होईल. सेकंड ओव्हरमध्ये करण. मागच्या मॅचमध्ये करणने खूप चांगली गोलंदाजी केली होती. सेकंड ओव्हरमध्ये त्याच एंडने करणने मॅचमध्ये आणलं होतं निळजे टीमला. फक्त 5 धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण त्याचं ते षटक राहिलं होतं. आणि आता पाहूया या मॅचमध्ये तो कशी कामगिरी करतोय. फिल्डिंगमध्ये बदल करत असताना डीपमध्ये कव्हर आहे, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग. हे क्षेत्ररक्षक सीमारेषेचे पेहरेदार. शॉर्ट थर्डला सँडी, फाईन लेगला एक फिल्डर, गलीमध्ये एक फिल्डर, पॉईंटला एक फिल्डर, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन मिड ऑफ खाली आहे. कारण दोन्ही क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला ठेवलेत. समोर करण पाटील. पहिला बॉल फुलर लेनचा बॉल होता, उडवलाय डीपमध्ये. थोडासा सावध पवित्रा घेतला फिल्डर नितेशने. बॉलवर तो आलेला नाहीये, थांबला थोडासा. योग्य निर्णय त्याचा. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावा झाल्या 16. षटक क्रमांक दुसरं चालू असताना सोळा रन स्कोर बोर्डवर आहेत. करणच्या समोर आता विराज आहे. विराजने मागच्या 4 बॉलमध्ये 12 धावा केल्यात. 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आहे. चांगला खेळतोय विराज. 2 फटके त्याच्या बॅटमधून बेधडक आलेत. ऑन साईडला स्लॉक करत असताना भरपूर दूरचं अंतर कापावं लागेल. दिशांक आलाय बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो चांगला येतोय परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच दर्जेदार आहे. बॅकअप देतोय तोपर्यंत सँडी. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर डबलने पुढे जाईल. धावा झाल्यात 18, 18. शॉर्ट रन चेक करायची असं पंच सांगतायत. नॉन स्ट्राईक रेंजला. ऑनफिल्ड अंपायर काय कंप्लीट तुमचाच निर्णय आहे तो त्या एंडला. सो 2 रन कंप्लीट. टीमची धावसंख्या 18. परत एक वेळा ऑन साईडला दिशा दिली. डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे. एक सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. दिशांक आलाय तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब साई आणि विराजमध्ये.
टीमची धावसंख्या डबलने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झालेल्या जातात स्कोर बोर्डवर 20 धावा. हळू धावसंख्येला आकार येतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन आल्यानंतर या ओव्हरमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. करण मात्र बरोबर गोलंदाजी करतोय. त्याला माहिती आहे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सातत्याने विराज करेल. त्याला थांबवायचं असेल तर यॉर्करचा प्रयत्न, पुढे टाकण्याचा प्रयत्न. स्लॉटमध्ये टाकलेले नाही आहेत त्याने बॉल, हे मात्र विशेष. या ओव्हरमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केलाय. परत एक वेळा करण तयार विराजच्या समोर. हा बॉल स्लॉटमध्ये होता, समोर मारलाय. फिल्डर आहे डीपमध्ये, स्ट्रेट येत आहेत. फिल्डिंगचा प्रयत्न प्रितेशचा. प्रितेश आणि केतनने बॉलला आतमध्ये ढकललं. तोपर्यंत 2 धावा ॲड होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. लगातार 3 वेळेला 2-2 धावा घेतलेल्या दोन्ही फलंदाजांनी. हा बॉल पा थोडासा ओरपीचच होता. लॉफ्टेड ड्राईव्ह, समोर मारलेला फटका, बॉल टर्न झाला तिथून पडल्यानंतर आणि भरपूर वेगाने आला प्रितेशने बॉल थांबवला. त्यानंतर पायाने बॉल अडवला केतनने. 2 धावा वाचवल्या टीमसाठी दोघांनी. 22 धावा स्कोर बोर्डवर 22. परत एक वेळा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहे सिद्धांत पाटील. बॉल थांबवतायत. एकच धाव येईल. पहा मगाशी तिथून एक फिल्डर चेंज केला दिशांक आणि तिथे सिद्धांतला ठेवला. सिद्धांतने किती वेगाने बॉलवर तो गेला आणि 1 धाव वाचवली. हे घडतं क्रिकेटमध्ये. तुम्हाला माहिती आहे तुमचा कोणता क्षेत्ररक्षक जास्त फुर्तीला आहे, जास्त वेगाने बॉलवर जाऊ शकतो, त्याला डीपमध्ये ठेवा. तेच केलं. तिथे ठेवल्या ठेवल्या 1 धाव वाचली टीमची आणि टीमची धावसंख्या 23. कारण गोलंदाजी तर चांगली करतो आणि त्याला फिल्डरची साथ देखील पाहिजे असते. 8 धावा या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. साईचा फटका फसलाय. स्वतः विकेट किपर गोलंदाज धावतायत. लॉंग चेस आणि शेवटी झेल ड्रॉप. साईला 2 धावा मिळतील. 2 धावेने आता हे षटक इथे समाप्त. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. टीमची धावसंख्या 25, 12.5ची सरासरी. टीम नाबाळी आणि याच सरासरीने धावा केल्या तर 50 धावा होतील. पंचवीस धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. केतन पाटील आलाय गोलंदाजीसाठी. नितेशची चांगली फिल्डिंग, एक सिंगल तिथे मिळताना दिसते. धावा झालेल्या आहेत 26. हे षटक आता खूप महत्वाचं असणार आहे. केतन पाटील आणि अनुभव आहे केतनकडे. अनुभवी खेळाडू आहेत नितेश, केतन, विशाल या टीममध्ये.
त्याचबरोबर अनेक यंगस्टर एकत्र येऊन क्रिकेट खेळत आहेत जनुमा निळजे टीमसाठी. कमी गतीने टाकलाय बॉल, कटरचा वापर, फॉलो केलं साईला आणि थोडंसं बाहेरच ठेवला त्याच्यापासून. आणखीन एक डॉट. ही खासियत आहे केतनची, लवकर रीड करतो बॅटरचा पवित्रा. कटरचा वापर हलकासा बाहेर निघाला पडल्यानंतर. डॉट. टीमची धावसंख्या 26. कमबॅक करणारं षटक टाकावं लागेल कारण 2 ओव्हरमध्ये 25 झाल्या होत्या. केतन परत एक वेळा साईसाठी. आई बॉल पुढे ठेवलाय, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, रनआउट चान्स आहे परंतु विशालला बॉल सापडलेला नाहीये. लेग बायचा इशारा. चांगली गोलंदाजी. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव आली आहे, ती देखील बॅटने अधिकृतरित्या. एक लेग बाय. 27. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसरं षटक सध्या मार्गस्थ. तुम्ही पाहताय आई गावदेवी चषक घेसरची ही स्पर्धा. आकाश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेऊन ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. आज देखील 7 सामने कव्हर केले जाणार आहेत, उद्या 6. फुलर लेनचा बॉल होता, बीट केलं यावेळेला विराजला. मागे फिल्डिंग चांगली झाली आहे. विकेट कीपर बीट. संतोषने बॉलला थांबवलं सँडीने आणि हा देखील बायच्या स्वरूपात धाव येते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव आली, ती देखील बॅटने. 2 धावा एक्स्ट्रा आल्यात लेग बाय आणि बायने. टीमची धावसंख्या 28. तिसरं षटक सध्या सुरू आहे. केतन पाटील परत एक वेळा तयार. हा देखील फुलर लेनचा बॉल अपील केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट चान्स आहे आणि ते होईल रनआउट. फलंदाज साई बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक डॉट बॉल. 28 धावांवर स्थिर आहे. 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव. टोक रशिंग यॉर्कर होता. साईला असं वाटलं की पंच आऊट देतील इथे, परंतु पंचांनी जसं अपील फेटाळली त्याच्यानंतर तो थोडासा उशिराने पोहोचला नॉन स्ट्रायकिंग एंडला. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद होतोय. 5 बॉल टाकलेत, अधिकृत 1च धाव आली आहे. 1 लेग बाय 1 बाय या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी केतन पाटीलची. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं की केतन नेहमीच कमबॅक करणारा षटक टाकतो निळजे टीमसाठी, कारण त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. तो बरोबर पवित्रा ओळखतो बॅटरचा, कुठे मारायचं आहे बॅटरला आणि त्याच्याकडे ते डोकं आहे. माइंड गेम त्याचा सुरू असतो. शेवटचा बॉल महत्त्वाचा आहे. धावा झाल्यात 28. ओव्हर नंबर 3 प्रोग्रेस. धावा कराव्या लागतील विराजला आणि प्रणयला. विराज सध्या स्ट्रायकिंग एंडला. 20 धावा केल्यात विराजने. परत एक चांगला बॉल अपील केली, आता उचलून धरली आहे. आता मात्र आऊट घोषित केलंय आणि नक्कीच निराश असेल विराज, परंतु आता जावं लागेल डगआउटमध्ये कारण ऑनफिल्ड अंपायरने बाद तुम्हाला घोषित केलंय. तर आऊट आहे आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकाच धावाचं षटक टाकलंय केतनने. धावा झाल्या 28. 3 फलंदाज बाद. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून, कारण बॉल थेट पायाला लागलाय आणि ते एका बाजूला विराज तो दर्शवत होता की बॅटला चाटून गेलाय बॉल, परंतु ज्या पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे त्याच्यामध्ये दिसतंय की बॉल थोडासा उशिराने पडला, बॅटच्या खालून गेलाय.
वेगवेगळ्या अँगलने झूम करून आता सध्या दाखवलं जाते ओमसाई MTC लाईव्हवर हे टेलिकास्ट. ॲक्शन रिप्ले, हा फ्रंट अँगल व्ह्यू, थोडंसं साईड अँगलने एकदम स्लो मोमध्ये बॅट थोडीशी वरून फिरली आहे आणि थेट लागलाय बॉल पायावर. शेवटचा षटक संतोष पाटील. गोलंदाजीसाठी 3 ओव्हरचा खेळ संपला. 28-3 अशी परिस्थिती नावाल टीमची. लास्ट ओव्हर संतोष पाटील. सँडी गोलंदाजीसाठी डीपमध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, 30 सर्कलच्या आतमध्ये केतन, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, गली आणि एक पॉइंट. डीपमध्ये कव्हर. संतोष तयार. पहिला बॉल फुलर लेनचा बॉल होता. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट खेळलाय. फिल्डर आहेत प्रितेश. बॉल निसटला हातातून. 2 धावा. परत निसटला. 2च धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने 30 रन. पाच बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या डावातला. नेक्स्ट मॅच टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी रेडी राहायचं आहे. स्कायरा 11 शिरडोन बी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट. एक्स्ट्रा रन मिळेल. धावा वाढतायत. धावा झाल्यात 31-31 आणि त्यांच्या विरुद्ध आडिवलीचा संघ खेळेल. धावा झाल्या 31. वाईट बॉलचा निर्णय. परत एक वेळा संतोष तयार. पुढचा बॉल घेऊन बॅटची कडा मागे आहे. फिल्डर केतन पकडलाय झेल. फलंदाज प्रणय बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये देखील संतोषांनी चांगली गोलंदाजी केली आहे. कुणाल आलाय नवीन फलंदाज. आई बॉल चांगला आहे संतोषचा. डीपमध्ये प्रितेश येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईलच आणि 2 धावा मिळतील. 2 धावा ॲड. प्रितेशने जेव्हा जेव्हा त्याच्याकडे बॉल गेलाय तो दुसरा प्रयत्न करतोच बॉल फेकण्यासाठी आणि तिथेच थोडासा वेळ लागतो आणि त्यावेळेला 2 धावा होत आहेत. प्रितेश देखील एक चांगला फिल्डर आहे आउटफील्डमध्ये. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 33-33. 4 फलंदाज बाद. बॉल शिल्लक आहेत आता या मॅचमध्ये. पहिल्या डावामध्ये 3. मग होईल टॉस शेवटच्या मॅचचा. संतोष पाटील बॅटची आतमधली कडा. प्लेड ऑन झालाय. फलंदाज आउट होतोय. कुणालचा खेळ देखील संपलाय आणि हा देखील एक डॉट बॉल. ला 5 अशी परिस्थिती आहे या मॅचमध्ये आणि आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला. धावसंख्या पूर्णपणे थांबवली केतनने आणि त्याच्यानंतर आता संतोषने, सँडीने. संतोष परत एक वेळा तयार.
पुढचा बॉल आई बॉल वेगाने टाकला, इम्पॅक्ट बाहेर आहे असं सांगतायत पंचांनी, त्यामुळे लेग बायचा इशारा दिला जाईल. अपील करण्याच्या अगोदरच पंच ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं बाहेर आहे बॉल. त्यांना माहिती अपील होईलच. अझीम अब्दुल्ले फ्रॉम भिवंडी पंचांच्या भूमिकेत. लेग बायचा इशारा. शाहीन सर आहेत. And हेमंत कोहली थर्ड अंपायर. नेक्स्ट मॅच आडिवली आणि शिरडोन बी. सामना पाहायला विसरू नका. टॉस आता थोड्याच वेळात होईल. शेवटच्या बॉल नंतर दोन्ही कॅप्टन रेडी राहायचंय टॉस साठी. 34 रन झालेत. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत आणि खराब फिल्डिंग. 4 धावा येतील. धावा झालेल्या आहेत 38. 39चं टार्गेट आहे टीम निळजे समोर. 39 टू विन. मनीष बिरवाडकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या मॅचचा. आकाश भोईर यांचे राईट हँड. राईट हँड म्हणजे शूटर. इथं मनीष भरपूर मेहनत घेतली आहे या माणसाने या स्पर्धेसाठी दिवस रात्र. येस हेड कॉल केलाय आणि टेल आलेला आहे. थँक्यू मनीष. टॉस आडिवली टीमच्या कॅप्टनने इथे जिंकलाय. आडिवली टीम काय निर्णय घेणार आहात आणि संध्याकाळच्या मॅचेस जास्त इंटरेस्टिंग होतात ते पाहता तुमचा निर्णय काय? फिल्डिंग फर्स्ट. यावर्षी कधी खेळलात का या टीमच्या अगेन्स्ट? नाही, आमची तिसरीच मॅच आहे यावर्षीची तिसरीच मॅच तुम्ही खेळताय आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत आडिवली संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. वाटतं इथून क्वालिफाय होईल आणि घेसरच्या स्पर्धेमध्ये नक्कीच एक मोठं नाव उंचावताना दिसेल आडिवली टीमचं. आमचं 100% असेल. चला खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. स्काय राहिली म्हणणं शिरडोन बी. शिरडोनचा एक संघ या स्पर्धेमध्ये खेळलाय, एक आणखीन संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. तुम्हाला काय अपेक्षा आहेत या स्पर्धेपासून आणि तुमच्या सर्व खेळाडूंपासून? सर, नवोदित खेळाडू आहेत सर्व. गेल्या वर्षी संघ बांधला आहे, यावर्षी चांगला परफॉर्मन्स देतात. गेल्या वर्षी चांगला दिला आहे आणि मागच्या 2 मॅचेस बघता पहिली मॅच पण चांगली काढली. आम्ही 75 धावा चेस केल्या होत्या. नक्कीच चांगला परफॉर्मन्स देतील प्रत्येकजण आणि नक्कीच आम्ही सोनारपाडा संघाविरुद्ध खेळण्याचा ट्राय करू. युवांचा संघ असं तुम्ही सांगताय, परंतु या युवांमध्ये असे कुठले खेळाडू आहेत ज्यांना नक्कीच तुम्ही प्रेरित कराल आणि या मॅचमध्ये त्यांच्याकडून परफॉर्मन्स काढून घ्याल असं तुम्हाला वाटतंय? संचित आहे, राज आहे, मंथन आहे, प्रथमेश आहे, तेजस आहे. सर्व चांगले आहेत, सर्व चांगले खेळतील. 100% देतील आणि नक्कीच मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग तुम्हाला करायची आहे, चांगलं क्रिकेट खेळा. शिरडोन संघ नक्कीच युवांचा संघ आहे, ते देखील चांगलं खेळतील असा कॅप्टनला विश्वास आहे. परंतु टॉस झालाय आणि आडिवली टीमने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅचमध्ये. धन्यवाद.
चला सामन्याला सुरुवात करूया. टार्गेट सेट झालंय. लास्ट बॉल चौकार आला आणि त्यानंतर एक सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली. 39 आहेत. सोपं नाहीये. 10चा ऑलमोस्ट रिक्वायर रन रेट. परंतु हे जो बॅटर जर चालले तर हा सामना 3 ओव्हरमध्ये देखील उडून घेऊन जाऊ शकतात निळजेला. हे असे बॅटर आहेत आणि खास करून विशाल तर भन्नाट फॉर्ममध्ये. पॉवर प्ले तर फोडतो, परंतु नितेश मागच्या मॅचमध्ये संयम आणि त्यानंतर आक्रमण त्यानेही केलंय. कुणाल पहिले षटक. कुणाल नावाची पोरं थोडीशी डेंजरच असतात, परंतु समोर फलंदाज तयार आहे नितेश. याच तर गोष्टीचा उल्लेख केला मी. बॉल ब्रश होऊन गेलाय थायला आणि त्यानंतर आता दोन्ही पंच चर्चा करतायत. आता पाहूया काय डिसिजन येतोय. नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. पहिलाच बॉल चांगला एक्सप्रेस होता. बॉल पडल्यानंतर आणि बरोबर आहे त्या टी शर्टला आणि त्या रुमालाच्या जवळून बॉल चाटून गेला विकेट किपरच्या हातात. चांगला डिसिजन अंपायर यांच्याकडून. नाईस अंपायरिंग. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला पूल केलाय. डीपमध्ये फिल्डर येत आहेत आणि बॉलने उसळी घेतली आहे. 4 धावा नशिबाच्या आहेत. चौकार. चार धावा येत आहेत. चौकाराने सुरुवात झाली आता या डावाची. पहिलं षटक मार्गस्थ असताना शॉर्ट बॉलचा वापर. समोर फोर्स केलाय. फिल्डर आहे. झेल होण्याची शक्यता. वड कॅच. झेल चांगला टिपलाय डीप मध्ये प्रणवने आणि फलंदाज बाद. ओ हाय बॉल चांगल्या टप्प्यावर. हा डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. चांगली कामगिरी. आज चांगला फटका. चांगलं टायमिंग. मैदानामध्ये आल्या आल्या केतनच्या बॅट मधून आलाय. एक बुलंदी पॉवरफुल हिट. 6 धावांसाठी षटकार. दहा धावा आता स्कोर बोर्डवर लागलेले आहेत.
5 बॉलचा खेळ संपलाय. 10. बॅटची कडा मागे चाललाय बॉल, इथे धावा येतील. चौकार येतोय. केतनने एवढी जोरात बॅट फिरवली होती की बॅटची कडा घेऊन देखील बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅटचा स्विंग कडक होता. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपले. टीमची धावसंख्या 14 जनुमा निळजे. धन्यवाद डीजे. चांगलं गाणं आणि त्यातल्या त्यात तसाच सामना अपेक्षित आहे प्रेक्षकांना. परंतु पहिल्याच मॅच मध्ये 14 धावा आल्यात. खोकार बॅटिंगसाठी तर जाणलाच जातो केतन. जरी नितेश आऊट झालाय तरी देखील तो दबाव येऊ दिलेला नाहीये त्याने. 2 बॉल त्याने फेस केले मागचे आणि त्याच्यामध्ये 10 धावा. पहिला डॉट बॉल तो खेळला होता. 3 बॉलमध्ये 10 धावांची खेळी. 333चा स्ट्राईक रेट आहे केतन पाटीलचा. न्यू बॉलर शिवम गोंधळी आणि असे फटके मारले होते केतनने मागच्या ओव्हरमध्ये. शॉर्ट बॉलवर तर तुटून पडतो तो आणि याही बॉलवर पहा बॅट किती वेगात फिरली होती. पहिल्या मॅचला 38 धावा केल्या होत्या केतनने. हेही विसरून चालणार नाही. आणि विशालने देखील धुवाधार बॅटिंग केली होती. विशाल सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू आहे टीमचा, कारण त्याच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आक्रमक असतात आणि विशाल नेहमीच आक्रमणच करतो. 26 धावांची खेळी मागच्या मॅचमध्ये साकारली विशालने. तो आता सध्या स्ट्रायकिंग एंडला. एक आक्रमक क्रिकेटर जनुमान निळजे टीमचा. बॅकफुटला जात असताना स्लाइस करायचा होता बॉल. अंपायरचा सिग्नल येतो वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 15. ह्या मॅचमध्ये 39 लक्ष आहे. 24 धावा करायच्या आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विशालने पहिल्या मॅचमध्ये 35 धावांची नाबाद खेळी केली होती. हे विसरून चालणार नाही. फुलर लेनचा बॉल हा देखील बाहेर आहे. हा देखील वाईड आहे. लगातार वाईड बॉल येत आहेत. टीमची धावसंख्या 16. आणि आता कुठेतरी रिदम खराब आहे शिवमची असं दिसतंय, कारण एकही अधिकृत बॉल त्याने टाकलेला नाहीये. दोन्ही चेंडू त्याने खराब टाकलेत आणि त्याच्यामुळे दबाव बनत नाहीये बॅटिंग टीमवर. आता मात्र एक डॉट बॉल. विशालच्या अगेन्स्ट स्विच करण्याचा प्रयत्न होता विशालचा. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. दोन्ही मातबर टीम आहेत. जरी यंगस्टरचा भरणा असेल स्कायराय 11 शिरडोन बी कडे, तरी देखील तो संघ छाप सोडत आला या स्पर्धेमध्ये. आडिवली टीमने देखील कमाल केली आहे. मजा येईल नेक्स्ट मॅचमध्ये. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल या आईगाव देवी ट्रॉफी घेसर मधला. शिवम पुढचा बॉल घेऊन विशालसाठी. विशाल पवार हलक्या हाताने पुश करा खुश राहा. सिंगल इथे मिळते. शॉर्ट कव्हरला दिशा दिली. माहिती आहे विशालला केतन आक्रमक आहे. केतन मोठमोठे फटके मारतोय. मग काय सिंगल घेऊया. नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला. 16 बॉलमध्ये 22 धावा. सोळा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे आता या मॅचमध्ये. सामना एकदम सोपा होत चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, निळजे टीमसाठी. परंतु विकेट जर घेतल्या तर कमबॅक करेल नावाळी संघ. तेच त्यांना करायचंय. पायातला बॉल होता. बरोबर दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणी नाहीये. बॉल सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे ग्राउंडची. धावा मिळतील 4. येतोय केतनच्या बॅटमधून चौकार. चार धावा आल्यात या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 21. 21 धावा. अनस्टॉपेबल केतन पाटील. 4 मध्ये 14 केल्यात. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना हॅमर्ड केलाय. पंच केलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक कडक शॉट. बॅटर केतनच्या बॅटमधून चौकार.
थँक्यू. काटई गावचे राज पाटील यांचं इथे आगमन झालं. वेलकम राज पाटील, आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. निळजे टीमची मॅच पाहण्यासाठी नेहमीच ते उपस्थित असतात. ऑन साईडला हलक्या हाताने ढकललाय बॉल, गॅपमध्ये चाललाय. एक धाव कंप्लीट होते आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26-26. शेवटचा बॉल शिल्लक 13 करायचे. 13 मध्ये तर 8वा फलंदाज ठरलाय केतन, ज्याने सलग 3 बॉलवर 3 चौकार मारले त्या स्पर्धेमध्ये. हलक्या हाताने ढकललाय बॉल, स्ट्राईक ठेवताना दिसेल विशाल. ओव्हरची होती आता समाप्ती. 12 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जेनुमान निळजेला सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 12 रन. बारा बॉल आणि 12 धावांची गरज. समाप्तीच्या दिशेने हा सामना तसा पाहिला तर सोपा आहे. कधी कधी याही धावा कठीण होतात, परंतु त्या कराव्या लागतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील, तर तो दबाव बनेल टीम जेनुमान निळजेवर. संघर्ष करण्यासाठी आहेत धावा तुमच्याकडे, परंतु समोर विशाल आहे, केतन आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं की निळजे संघ असा संघ आहे की 3 ओव्हरमध्ये देखील धावा चेस करू शकतो. 12-12 हे समीकरण. फुल टॉस, बॅटचा स्विंग कडक आहे, बॉल हवेत आहे आणि सरळ जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशालच्या पॅटमधून विशाल षटकार. सहा धावांची गरज आता या मॅच मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल आणि आता 5 धावा करायचे आहेत. आई गावदेवी चषकाचे सर्वच आयोजक, खास करून आकाश भोईर, आपलं मनपूर्वक आभार. पहिले 2 दिवस आपण बोलवलं, नंतर 4 दिवस कधी झाले समजलं नाही या स्पर्धेमध्ये. त्यातल्या त्यात आशिष सारखा मित्र या स्पर्धेमध्ये आम्हाला मिळाला. आपलं सगळ्या टीमचं मनपूर्वक आभार. विजय आमचा DJ मॅन आणि त्यातल्या त्यात तेवढाच चांगला खेळाडू, या सगळ्यांचं दर्शन झालं या स्पर्धेत. आणि अनेक फ्रेंड्स या क्रिकेटच्या स्पर्धेने दिले, त्याबद्दल आकाश भोईर आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. 5 दिवसात 4067 धावा बनलेल्या आहेत. उद्या अन्य समालोचक या स्पर्धेमध्ये तुम्हाला रिझवण्यासाठी येतील. नक्की त्यांना ऐका. पुढच्या वर्षी परत आपली भेट होईल या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला दिशा देत असताना 1 धाव मिळाली आहे आणि आता या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 35. 4 धावांची गरज आहे. आठ बॉल मध्ये 4 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. विशाल, फुलर लेनचा बॉल होता, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, ऑन ड्राईव्ह केलाय, सिंगल इथे मिळेल. खराब फिल्डिंग आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ॲड. धावा झाल्या 37. चला नेक्स्ट मॅच आडवली टीम रेडी राहायचं फिल्डिंगसाठी.
37. 2 धावांची आता गरज आहे आणि त्यातल्या त्यात पिंट्या जोशी यांनी खूप चांगली स्कोरिंग केली. सगळ्या अंपायरनी खरोखर चांगली पंचांची भूमिका पार पाडली आहे. बॉल हवेत आहे, अजूनही संधी निर्माण झाली आहे. पाहूया 2 धावा होतात का. झेल पकडला जातोय, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. जनुमा निळजे संघाने इथे बाजी मारली, सामना जिंकलाय आणि नमवले या स्पर्धेमध्ये नावाली टीमला. अभिनंदन जनुमा निळजे. उद्याचं वेळापत्रक तुम्हाला संध्याकाळी पोचवलं जाईल प्रत्येक टीमला कॅप्टन पर्यंत. तत्पूर्वी आता शेवटच्या मॅचकडे वळूया आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. केतन पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. कारण गोलंदाजी करत असताना केतनने एकच धावेचं षटक टाकलं, विकेटही घेतली एक आणि बॅटिंग करत असताना